श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजे नवरात्रीच्या या दिवसांमध्ये आपल्याला जर काही संकेत मिळाले तर तुमची देवी, तुमची कुलदेवी तुमच्यावरती प्रसन्न आहे, तुम्ही केलेली पूजा तिच्यापर्यंत पोहोचत आहे आणि तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात, तर असा याचा अर्थ होतो. आपण देवीची या 9 दिवसात पूजा करत असतो, ती देवीपर्यंत पूजा पोचते का, तर अशी शंका कधीकधी आपल्या मनात येते. तसेच आपली पूजा देवी मान्य करते का, तर यासाठी आपल्याला काही संकेत हे सुद्धा मिळत असतात. आपण जर कोणाचे वाईट करत नसू, आपली भावना चांगली असेल, आपण कोणाचंही वाईट चिंतत नाही, कोणालाही फसवत नाही, कोणाचाही विश्वासघात करत नाही, तर अशा वेळेला नक्कीच तुम्ही जी पूजा, सेवा, पूजापाठ करता, उपासना करता, कोणत्याही देवाची भक्ती करता, तर ती देवापर्यंत नक्की पोहोचते. परंतु जर तुमचं मनच अपवित्र असेल, तुमच्या मनात इतरांबद्दल वाईट विचार असतील आणि तुम्ही कितीही देवदेव करत असाल, कितीही उपासना, पूजापाठ करत असाल, तरी तुमची पूजा देव कधीही मान्य करणार नाही. तर या नवरात्रीच्या 9 दिवसात आपल्याला काही संकेत तर हे सुद्धा मिळत असतात. आजच्या व्हिडिओबद्दल आपण याबद्दलची संपूर्ण माहिती हे बघणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. पहिला संकेत आहे तो म्हणजे स्वप्नामध्ये देवीचे मंदिर दिसणे. या 9 दिवसात तुम्ही रात्री झोपल्यानंतर तुम्हाला जर स्वप्नामध्ये देवीचं मंदिर दिसलं, मग ते कोणत्याही देवीचे मंदिर असू द्या, दुर्गा मातेचे मंदिर असू द्या, लक्ष्मी देवीचे असू दे, किंवा तुमच्या कुलदेवीचे किंवा तुमच्या ग्रामदेवतेचे जरी मंदिर असेल, तरीसुद्धा ही देवी तुमच्यावरती प्रसन्न आहे आणि तुम्ही केलेली पूजा ही तिच्यापर्यंत पोहोचत आहे असा याचा अर्थ होतो. देवीची मूर्ती दिसणे, देवीचे मुख दिसणे, तसेच आपण देवीची पूजा करत आहोत असे स्वप्न पडणे, तुम्ही देवीची ओटी भरताय किंवा देवीला नमस्कार करताय, देवीला हार अर्पण करताय, फुले अर्पण करत आहात किंवा देवीला तुम्ही तांबूल अर्पण करत आहात, पानाचा विडा आपण जो देवीला देतो तर तो देत आहात, तर असं काहीही जर तुमच्या स्वप्नामध्ये आलं किंवा तुमच्या कुलदेवीचं जे मूळ स्थान आहे तर ते स्थान जर स्वप्नामध्ये आलं, तरीसुद्धा देवी ही तुमच्यावरती प्रसन्न आहे. तसेच जी देवीची 3.5 पीठे आहेत, तर त्यापैकी जर तुम्हाला एखाद्या पीठाचं दर्शन स्वप्नामध्ये झालं, तरीही तुम्ही जी नवरात्रीमध्ये पूजा करत आहात, जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असाल किंवा तुम्ही एखाद्या मंत्राचा जप करत असाल, तुम्ही तुमच्या घरामध्ये जे घट बसवलेले आहेत तर त्याची तुम्ही श्रद्धेने, निष्ठेने रोज पाणी घालत असाल, तसेच त्याला रोज फुलांच्या माळा अर्पण करत असाल, तुम्ही अखंड दिवा लावलेला असाल, तर अशी जी तुम्ही सेवा किंवा पूजा करत आहात तर ती देवीपर्यंत नक्कीच पोचते. तर असे या स्वप्नांचा अर्थ होतो. तसेच तुमच्या घरी जर अचानक कुमारिका आली किंवा एखादी सवाष्ण स्त्री आपल्या घरी आली, एखादी गाय जर आपल्या अचानक दारामध्ये आली, तरीसुद्धा ती गाय ही देवीचं रूप आहे आणि देवीच तुमच्या दारात आली आहे, तर असंच सुद्धा याचा अर्थ होतो. घरी येणारी कुमारिका किंवा घरी येणारी सवाष्ण तर ही सुद्धा देवीचे एक रूप असते. त्यामुळे जर या 9 दिवसामध्ये एखादी कुमारिका किंवा एखादी सवाष्ण तुमच्या घरी आली तर तिला रिकाम्या हाताने कधीही पाठवू नका, तर तिला प्रसाद स्वरूपात काहीतरी गोड खायला हे नक्की द्या. तसेच स्वप्नांमध्ये शृंगार केलेली स्त्री दिसणे. बघा, जे 16 शृंगार आहेत, ज्यामध्ये आपण हिरवी साडी म्हणजे साडी, चोळी, त्यानंतर मंगळसूत्र, कुंकू, टिकली, बिंदी, बांगड्या, हातामध्ये आपण हिरव्या बांगड्या घालणं, तर हे सुद्धा एक सौभाग्याचं लक्षण असतं. याला सुद्धा एक 16 शृंगारांपैकी एक शृंगार मानला जातो. तसेच जोडवी असतील, पंजन असेल, नथ असेल, तर हे 16 शृंगार केलेली जर स्त्री आपल्या स्वप्नामध्ये आली, अतिशय सुंदर आणि 16 शृंगार केलेली स्त्री अशी तुम्हाला स्वप्नामध्ये दिसली किंवा प्रत्यक्षात जरी अशी एखादी स्त्री दिसली, तरीसुद्धा देवी ही तुमच्यावरती प्रसन्न आहे आणि तिचा आशीर्वाद हा तुमच्यावरती आहे. एखादी ब्राह्मण सौभाग्यवती स्त्री आपल्या घरी आली, तरीसुद्धा ती देवीचंच एक रूप मानली जाते आणि एखादी ब्राह्मण स्त्री आपल्या घरी आल्यानंतर आपण तिची ओटी भरावी, तसेच तिला प्रसाद स्वरूपात काहीतरी गोड खायला द्यावं, निदान तिला आपण साखर तरी द्यायला पाहिजे. तसेच स्वप्नामध्ये आपण कन्यापूजन करतो आहोत तर असे दिसणे, स्वप्नामध्ये वाघ किंवा सिंह दिसणे, घुबड दिसणे. आपल्याला माहीत आहे की वाघ, सिंह तर ही देवीची वाहने आहेत आणि तुम्हाला हे प्रत्यक्षात दिसलं किंवा स्वप्नात दिसलं तरीसुद्धा देवीचा आशीर्वाद हा तुमच्यावरती आहे आणि म्हणूनच तुम्हाला या गोष्टी या स्वप्नामध्ये दिसत असतात. तसेच दुरून कुठून तरी तुम्हाला आरतीचा आवाज येणे किंवा घंटीचा आवाज येतो. आपल्याला दुर्गा मातेची जी आरती आहे, देवीची जी आरती आहे, तर ती आपल्या कानावरती पडते, अचानक पडते.
जवळ मंदिर नसलं तरीसुद्धा हा आवाज आपल्याला अचानक ऐकू येतो. तर अशा वेळेला सुद्धा देवी ही आपल्यावरती प्रसन्न असते. आपल्याला जर सुवासिक असा सुगंध आला, अगरबत्तीचा जर वास आला, आपण अगरबत्ती लावलेली नाही आणि जर तुम्हाला अगरबत्तीचा अचानक वास आला तरीसुद्धा देवी आपल्यावरती प्रसन्न आहे, असाच याचा अर्थ होतो. स्वप्नांमध्ये होम हवन दिसणे, एखादा होम प्रज्वलित झालेला आहे तर असे दिसणे, किंवा तुम्ही स्वतः होम हवन करत आहात असे दिसणे, स्वप्नामध्ये एखाद्या देवीचे रूप येणे, तसेच अगोदर सांगितल्याप्रमाणे 16 शृंगार केलेली स्त्री येणे, किंवा जोगवा मागणारी स्त्री तुमच्या घरी दारामध्ये येणे, देवीला तुम्ही देवीची सेवा करत आहात तर असं तुम्हाला स्वप्नामध्ये दिसणं, किंवा तुम्ही एखाद्या मंदिरात देवीच्या निघालेले आहात असं दिसणं, एखादं पूर्ण मंदिर स्वप्नामध्ये दिसणं, किंवा एखादा मंदिराचा कळस जो आहे तर तो स्वप्नामध्ये दिसणे, देवीचे चरण जे आहेत तर ते स्वप्नांमध्ये येणं, तर हे सुद्धा जे आहेत तर ही लक्षणे सुद्धा आपण जी नवरात्रीमध्ये देवीची पूजा सेवा करत आहोत तर ती देवापर्यंत पोचत आहे, त्या देवीपर्यंत पोचत आहे असा याचा अर्थ होतो. तसेच तुम्हाला जेव्हा तुम्ही घटाला रोज पाणी घालता, घटाला आपण फुलांची माळ घालतो, तर अशा वेळेला अचानक तेथील जो जागा आहे, तेथील परिसर आहे तर तो प्रकाशमान होणे, तेथे अचानक प्रकाश दिसणे, किंवा त्या ठिकाणी तुम्हाला देवीचा भास होणे, अचानक तुम्हाला समोर देवी दिसणे, तर हे सुद्धा देवी तुमच्यावरती प्रसन्न असण्याची लक्षणे आहेत. अखंड दिवा आपण जो लावलेला आहे तर तो अचानक त्याची जी वात आहे, त्याचे जे प्रज्वलित होणं आहे तर ते अचानक मोठे होणे, किंवा तुम्ही देवीला नमस्कार जेव्हा करता तर तेव्हा तुम्ही जी देवीला फुले अर्पण केलेली आहेत तर यापैकी एखादं फूल खाली पडणं, तुम्ही कलशावरती जे फूल ठेवलेलं आहे तर हे फूल खाली पडणं, तर याला सुद्धा देवीचा आशीर्वाद मानला जातो. तर असे संकेत आहेत की जे आपल्याला स्वप्नामध्ये किंवा प्रत्यक्षात जर जाणवले तर आपण नवरात्रीमध्ये जी काही देवीची सेवा करत असतो, पूजापाठ करत असतो, तर हे देवीपर्यंत पोचत आहे आणि देवीचा आशीर्वाद आपल्यावरती आहे, देवी आपल्यावरती प्रसन्न आहे, तर असा याचा अर्थ होतो. हे संकेत मिळाले तरच देवी आपल्यावरती प्रसन्न आहे, आणि जर हे संकेत मिळालेच नाहीत तर आपण जी पूजा केली ती देवीपर्यंत पोचतच नाही, तर असंही नाही. तुम्ही फक्त जी काही पूजा सेवा करत आहात ती निष्ठेने, श्रद्धेने आणि मनापासून करा, आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कोणाचाही विश्वासघात करू नका, कोणाशीही खोटेपणा करू नका, कोणाची फसवणूक करू नका, आणि कोणाबद्दलही वाईट असं चिंतू नका की एखाद्याचं वाईट व्हावं, तर असं कधी मनातही आणू नका. आपण आपलं आयुष्य आणि आपण आपली जी भक्ती करत आहोत तर ती श्रद्धेने करायची आहे, आणि इतरांच्या आयुष्यामध्ये आपण जास्त लुडबुड करायची नाही, त्यांचं वाईट असं चिंतायचं नाही, कोणालाही आपण चुकूनही फसवायचं नाही. कारण आपण जर एखाद्याला फसवलं, एखाद्याचा विश्वासघात केला तर त्याच गोष्टी आपल्याकडे फिरून कधी ना कधी ह्या येत असतात. त्यामुळे या गोष्टी कधीही करायच्या नाहीत, आणि आपण या 9 दिवसामध्ये तर या गोष्टी बिलकुल करू नयेत. फक्त आपण श्रद्धेने आणि मनोभावे पूजा करायची. नक्कीच तुमची पूजा ही देवीपर्यंत पोचत असते. तसेच तुम्ही या 9 दिवसांमध्ये तुम्हाला शक्य असेल तर कन्यापूजन करू शकता. तुमच्या कुलदेवीची मूळ स्थानावरती जाऊन ओटी भरू शकता. आता मूळ स्थानी जाऊन ओटी भरणे जर शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा कुलदेवीची ओटी भरू शकता, किंवा लक्ष्मी मातेच्या मंदिरात जाऊन तिची ओटी भरा, दुर्गा मातेची ओटी भरा. तर अशा सुद्धा साध्या सोप्या गोष्टी आहेत की ज्या आपण या नवरात्रीमध्ये करत असतो. नक्कीच या गोष्टी जर केल्या तर देवीचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो आणि देवीही आपल्यावरती प्रसन्न होते.